नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डिजिटल नोकरी ऑनलाईन सेवा. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे MHT-CET. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ते MHT-CET 12वी नंतर जी CET दिली जाते ते MHT-CETचे फॉर्म कालपासून चालू झाले आहेत, म्हणजे 8 तारखेपासून चालू झालेले आहेत. ते फॉर्मची पूर्ण माहिती, त्याला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, त्याचं लेट फी वगैरे काय आहे, डेट किती आहे, ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रथमतः तुम्ही इथं बघा, ही वेबसाईट आहे. यावर्षी नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे. गेल्या वर्षी जी वेबसाईट होती ती नाही आहे सध्या, आता नवीन लॉन्च केलेली आहे. तरी वेबसाईटमध्ये तुम्ही प्रथमतः होम पेजवर आल्यानंतर इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर चेक केलं, तुम्ही ही वेबसाईट आपल्या वेबसाईटवर पण बघू शकता. digitalnaukri.com वर आल्यानंतर तुम्हाला इथं MHT-CET 2021 अर्ज भरण्यास सुरुवात झाली असं तुम्हाला एक टॉपिक दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं नोटिफिकेशन आणि वेबसाईटची लिंक पण भेटून जाईल. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं क्लिक केल्यानंतर आपण ही वेबसाईट ओपन झाली आहे. तर 8/6/2021 पासून फॉर्म चालू झालेले आहेत. ते लास्ट डेट 7/7/2021 पर्यंत आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन विथ लेट फी 8 जुलैपासून, म्हणजे 7 जुलैला लास्ट डेट आहे, 7 जुलैनंतर, आणि 8 जुलैनंतर विलंब शुल्क म्हणजे ₹500 तुम्हाला एक्स्ट्रा फी भरावं लागणार आहे. आणि 15 जुलैपर्यंत ते फॉर्म चालू राहणार आहेत, म्हणजे लेट फीसह. म्हणजे तुम्हाला रेग्युलर तुमची जी फी आहे त्याच्यात इन्क्लूड ₹500 तुम्हाला एक्स्ट्रा भरावं लागणार आहे. ते सर्व कास्टसाठी सेम आहे ₹500. तर याची जी नोटिफिकेशन आहे ती बघूया आपण. इंग्लिशमधलं नोटिफिकेशन आहे. तर इथं आपण बघू शकता, ह्यामध्ये सर्व दिलेले आहे, इंट्रोडक्शन वगैरे. याची पण लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वेबसाईटची. इथं बघा, पूर्ण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन कन्फर्मेशन 8 जूनपासून 7 जुलैपर्यंत, आणि 8 जुलैपासून लेट फी चालू होणार आहे. पेमेंट फक्त ऑनलाईन मोडनं होणार आहे, म्हणजे तुम्हाला फक्त ATM कार्ड, नेट बँकिंग ह्याच्या थ्रूच तुम्हाला फक्त चलन भरायचं आहे. बाकी कुठलं बँकेत जाऊन चलन भरायचं नाही आहे. ते तुम्ही 15 जुलैपर्यंत चलन भरू शकता. आता इश्यू ॲडमिट कार्डची सध्या डेट दिलेली नाही, म्हणजे कारण अजून एक्झामची डेट फिक्स नाही, त्यामुळे. तर इथं ग्रुप 1 PCMसाठी पण सांगितलेलं आहे कसं शिफ्टिंग राहणार आहे ते एक्झामिनेशनसाठी. सकाळी जर तुम्हाला पेपर असेल सकाळचा 9 वाजताचा, तर तुम्हाला सकाळी 7:30ला रिपोर्टिंग करावं लागणार आहे. 8:45ला तुम्ही शेवट आहे तुमचा तिथं हॉलमध्ये पोहोचायचा. 8:50ला तुमचं लॉग इन होणार आहे. ऑनलाईन पेपर होणार आहेत, त्यामुळे लॉग इन असणार आहे तुम्हाला. ऑनलाईन एक्झामिनेशन स्टार्ट आहे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरती ही एक्झाम सोडवायची आहे ऑनलाईन. तुम्हाला एक लॉग इन पासवर्ड मिळेल तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये. त्यानंतर तुम्ही 9ला लॉग इन करायचं. हे ॲक्युरेट टायमिंगलाच लॉग इन होतं तुमचं, आणि बरोबर टायमिंगला डेट संपते, म्हणजे 12 वाजता तुमचा पेपर एंड होतो. तर शिफ्ट 2साठी, म्हणजे ज्यांनी 2-2 शिफ्ट असते त्यासाठी, तर 12:30 नंतर दुसरी शिफ्ट स्टार्ट होते. त्याचा पेपर जो आहे तो 2 वाजता चालू होतो, म्हणजे तुम्हाला रिपोर्टिंग 12:30 वाजता करायचं आहे, आणि 1:50ला फर्स्ट लॉग इन करायचं तुमचं. 2ला पेपर चालू होईल, 5 वाजेपर्यंत पेपर संपेल. PCBसाठी पण सेमच आहे, 7:30 ते 7:30ला रिपोर्टिंग करायचं, 9ला पेपर चालू होईल तुमचा. आणि सेकंड शिफ्ट आहे, 12:30ला रिपोर्टिंग आहे, आणि 2 वाजता तुमचा पेपर चालू होईल, 5 वाजेपर्यंत पेपर होईल तुमचा. ते अजून शेड्यूल आलेलं नाही आहे, कसं होणार आहे ते लॉग इन वगैरे, क्वेश्चन पेपर कसं असणार आहे, ऑब्जेक्शन, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. इथं इथं तुम्ही पण डिटेलमध्ये बघू शकता PCM ग्रुप आणि PCB ग्रुपसाठी कसं शिफ्टिंग केलेलं आहे. 9 ते 12, आणि आफ्टरनून दुपारचं 2 ते 5 पर्यंत आहे. मॉर्निंग शिफ्ट PCBला पण सेम 9 ते 12 आणि 2 ते 5. तर MHT-CET कशासाठी लागते, तर आपल्याला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिग्रीसाठी कोर्सेससाठी, किंवा BSc ॲग्री, BScचे ॲग्रीचे जेवढे कोर्स आहेत, हॉर्टिकल्चर, फिशरी, ॲग्रिकल्चर, या सर्वांसाठी तुम्हाला फार्मसी, D फार्मसी, B फार्मसी, या सगळ्यांसाठी तुम्हाला CET गरजेची असते. तुम्हाला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, फॉर्म न चुकता भरायचा आहे, कारण ह्याच्यावरतीच तुम्हाला नंतर याच्या मार्कवरतीच तुम्हाला फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला ॲडमिट कार्ड योग्यरित्या येणार आहे. तुमची कास्ट कॅटेगरी कुठली आहे, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत तुम्हाला, ह्या सर्व गोष्टी, म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही, मी सगळी माहिती देणार आहे तुम्हाला, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं आपण बघू शकता MHT-CET 2021, त्याचं क्वेश्चन पेपर पण दिलेलं आहे, कशा पद्धतीने होणार आहे. मॅथमॅटिक्सला 11वीचे 10 क्वेश्चन असणार आहेत, आणि 12वीचे 40. सेम फिजिक्सला पण तेच आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. टोटल 100 मार्काची झाली, म्हणजे 50 क्वेश्चन असणार, 100 मार्काचे पेपर. तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. बायोलॉजीला फक्त वेगळं आहे बघा.
इथं बघा तुम्ही पेपर थर्ड बायोलॉजीसाठी 11वीचे 20 क्वेश्चन येणार आहेत आणि 12वीचे 80 क्वेश्चन येणार आहेत. प्रत्येक ह्याला 1 मार्क आहे एका सब्जेक्टला, म्हणजे टोटल तुमचे किती झाले 100 क्वेश्चन झाले. तर एका क्वेश्चनला 1 मार्क म्हणजे 100 मार्क झाले. तर इथं आपण मॅथमॅटिक्सला बघितलं, मॅथमॅटिक्सला 2 मार्क आहेत एकाला आणि 50 आहेत. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला मिळून राहणार आहे. तर फिजिक्सला 10 आणि 10 क्वेश्चन 11वीचे आणि 12वीचे 40 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 10 क्वेश्चन 11वीचे आणि 40 क्वेश्चन 12वीचे, असे हे दोन्ही मिळून तुम्हाला 1-1 मार्क मिळणार आहे. म्हणजे हे झाले टोटल 100. म्हणजे ह्याचे 50 केमिस्ट्रीचे 50 आणि फिजिक्सचे 50, टोटल मिळून तुम्हाला 1-1 मार्क आहे आणि त्याला 100 झाले. हा जो होल सिलेबस जो आहे तो स्टँडर्ड 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्टला त्याच्या तुम्हाला जो पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम दिला आहे त्याच्यानुसारच बालभरतीची पुस्तक आहेत त्याच्यावरतीच आधारित आहे पूर्ण सिलेबस. इथं तुम्ही डिटेलमध्ये पण सिलेबस बघू शकता, कुठले चॅप्टर आहेत काय वगैरे इथं बघू शकता तुम्ही. आता एलिजिबिलिटी काय आहे ॲडमिशन CETसाठी, तर ऑल कॅन्डिडेट पास्ड अँड अपिअरिंग ॲट द क्वालिफाईंग एक्झामिनेशन HSC स्टँडर्ड एक्झामिनेशन ऑडिट्स इक्वेलंट एक्झामिनेशन हॅव्हिंग इंडियन. म्हणजे तुम्ही CET देण्यासाठी सध्या तुम्ही 12वीला तर पाहिजे किंवा 12वी पास तर पाहिजे तुम्ही. तर जे 12वीला आत्ता झालेत त्यांचं अजून मार्कशीट आलेलं नाही आहे, तर तो फॉर्ममध्ये कसं मेन्शन करायचं ते तुम्हाला मी नंतर सांगतो. की 12वी जर पास झाला असेल तुम्ही तर अजून मार्कशीट पोचलं नाही तुम्हाला तर तुम्ही तिथं ॲपियर म्हणून जरी टाकलं तरी चालते, काही अडचण येत नाही. ज्यांचा अजून रिझल्ट पोचलाच नाही, मार्कशीट मिळालंच नाही, त्याने ॲपियर म्हणून केलं तरी काय अडचण नाही. आणि जे लास्ट इयरला आहेत म्हणजे 2020मध्ये ज्यांनी 12वी पास केले त्यांच्याकडे ऑलरेडी मार्कशीट असणार आहे, ते तुम्ही ती मार्कशीट अपलोड करायचं इथं. कॅन्डिडेट पासिंग SSC अँड HSC डिप्लोमा इंजिनिअरिंग बॅचलर सायन्स एक्झामिनेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र स्टेट. तर टाईप एमध्ये कोण येते, तर टाईप ए जो आहे महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी असतो. तो महाराष्ट्र कॅन्डिडेट म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी फक्त महाराष्ट्रात झालं आहे आणि तुमचं डोमासाईल पण महाराष्ट्रात झालं आहे, तर तुम्ही त्या टाईप एमध्ये येत आहे. टाईप बीमध्ये कोण आहे, कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन टाईप ए अबव बट हू फादर मदर इज डोमासाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पोसेस डोमासाइल सर्टिफिकेट. म्हणजे नॉट फेल इन टाईप ए म्हणजे टाईप एमध्ये जे बसत नाहीत ते टाईप बीमध्ये आहेत. ज्यांचं स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्यांच्या आईचं किंवा वडिलाचं डोमासाईल हे महाराष्ट्राचं निघतं स्टेटचं, तर ते ह्यामध्ये कन्सिडर केले जातात. टाईप सी आहे कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन आयदर टाईप ए और टाईप बी, जोज हू फादर मदर इज एम्प्लॉय ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अँड हुज हॅज बीन पोस्टेड अँड रिपोर्टेड ड्युटी इन महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म कॅप. म्हणजे टाईप सीमध्ये तुमचे आईवडील जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे सेंट्रलचे जर कर्मचारी असतील आणि त्यांची ड्युटी बाहेर वगैरे असेल, तर त्यांचं डोमासाईल इथलं निघत असेल आपल्या महाराष्ट्रातलं, तर तुम्ही इथला फॉर्म भरू शकता, काय अडचण नाही MST CETसाठी. टाईप डीमध्ये कोण आहेत, कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन एनी ऑफ द टाईप ए, टाईप बी अँड टाईप सी बट फादर मदर इज एन एम्प्लॉय अँड रिटायर्ड एम्प्लॉय ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. जे हिथंच काम केलेलं आहे काही आईवडिलांनी महाराष्ट्र सरकारच्या अंडरखाली म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरखाली, तर ते ह्या टाईप डीमध्ये येतात. टाईप ईमध्ये कॅन्डिडेट पासिंग SSC HSC एक्झामिनेशन फ्रॉम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट लोकेटेड इन महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया हुज मदर टंग इज मराठी द 865 विलेजेस ऑफ महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर. हा जो मुद्दा आहे ना, तो बाँड्रीच्या कडेला काही गावं आहेत, 865 असे गावं आहेत, त्यांना महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया म्हणून ते लोकेटेड झालेले आहेत. त्यांची एक लिस्ट असते, त्या गावामध्ये जर कुणी 10वी-12वीचं एक्झामिनेशन दिले असेल, पण त्यांचे काही गावं ते कर्नाटकमध्ये जातात आणि काही गावं महाराष्ट्रात येतात, पण त्यांची मदर टंग जी आहे म्हणजे तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीटवरती तुम्हाला मराठी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. मदर टंग जर तुमची मातृभाषा जर मराठी असेल तर तुम्ही ते टाईप ईमध्ये येते. हे बॉर्डरच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जे आहेत त्यांच्यासाठी आहे. ऑल इंडिया कॅन्डिडेट आहे हॅव्हिंग इंडियन नॅशनॅलिटी, ज्यांच्याकडे आहे ते सगळे इलिजिबल आहेत. मायनॉरिटीमध्ये जे इलिजिबल आहेत त्यांच्याकडे तुमचं ते मायनॉरिटीचं सर्टिफिकेट पाहिजे, तर मग तुम्ही इलिजिबल होत आहे त्या गोष्टीसाठी. तर इथं ॲटलिस्ट 45 मार्क्स पाहिजे आहेत तुम्हाला आणि बॅकवर्ड क्लाससाठी 40% आणि त्यात EWS पण येते. ओपनसाठी जे EWS असतं त्यांना पण ते लागू आहे. तुम्हाला मिनिमम 45% मार्क पाहिजे 12वीला आणि कास्टमध्ये असेल तर 40% मार्क पाहिजे तुम्हाला. फॉर्म डीसाठी पण सेम तसंच आहे. फॉर्म डीसाठी तुम्हाला 50% मार्क पाहिजे आणि कास्टवाल्यांना 45% मार्क पाहिजे. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं हे वेबसाईट दिलेली आहे त्यांनी, ह्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन.
आता फीज बघूया. यासाठी फीज काय आहे, तर फी जनरल कॅटेगरीसाठी आणि महाराष्ट्र स्टेट आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रातले जे ओपनमधले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये फी आहे. आणि महाराष्ट्रातले जे बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत NTC NTD OBC SBC EWS SC ST VGT NTA NTP यांच्यासाठी सर्वांसाठी 600 रुपये फी आहे. यामध्ये EWS पण येतं. ओपनचे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे ते 600 रुपये फी भरू शकतात आणि जे ओपनमध्ये आहेत ते 800 रुपये फी भरू शकतात. त्यांना कुठल्याही कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे. इथं बघू शकता अजून एक टेबल दिलेलं आहे. तर PCM आणि PCB जनरलसाठी 800 सांगितलेले आणि कास्टसाठी 600 आणि PWD म्हणजे अपंग जे आहेत त्यांचं अपंगाचं सर्टिफिकेट जोडलं तर 600 रुपये फी बसते. आता CETसाठी PCM आणि PCBसाठी 500 रुपये एक्स्ट्रा फी लावलेली आहे. कधी 8 जुलैच्या नंतर, 7 जुलैला लास्ट डेट होते, 8 जुलैनंतर लेट फी चालू होते. त्यामध्ये 800 रुपये तुमची फी आणि 500 रुपये एक्स्ट्रा म्हणजे असे 1300 रुपये भरावे लागते तुम्हाला. आणि कास्टवाल्यांना पण सेम तुमचे 600 रुपये फी आणि 500 रुपये म्हणजे टोटल तुम्हाला 1100 रुपये खर्च येतो. तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे अगोदर, त्यानंतर फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर चलन करायचं आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि फॉर्म भरला आणि फी जर पेड नाही केली तर तो तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही पेमेंट करून सक्सेसफुली प्रिंट घेत नाही तोपर्यंत तुमचं फॉर्म पूर्ण सक्सेसफुली अप्लाय होत नाही आहे. तुम्ही MST CETचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे आणि फॉर्मची प्रिंट आहे तो जपून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर नेट कॅफेमध्ये फॉर्म भरला तर त्यांच्याकडून लॉगिन ID पासवर्ड लिहून घ्या, न विसरता लिहून घ्या लॉगिन ID पासवर्ड. तो लॉगिन ID पासवर्ड तुम्हाला नंतर लागणार आहे परीक्षेच्या टायमाला, ज्यावेळेस डाउनलोड ॲडमिट कार्ड करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते ॲडमिट कार्ड पाहिजे आहे. त्यामुळे ते कंपल्सरी लिहून घ्या त्यांच्याकडनं, नाहीतर त्यांना विचारा ॲप्लिकेशन नंबर आणि लॉगिन ID. तुम्ही जरी घरी भरला तरी पासवर्ड लक्षात ठेवा, कोणता तरी टाकलाय नंतर लक्षात नाही असं करू नका. जो टाकलाय तो लक्षात ठेवा, योग्य टाका, किंवा बाहेर भरला असेल तर त्यांच्याकडनं लिहून घ्या. मी ऑनलाईन टेस्ट होणार आहे, लक्षात घ्या, ऑफलाईन नाही. ऑनलाईन कम्प्युटरवरती तुमची टेस्ट होणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत. त्यासाठी आपल्याला इथं ड्युरेशन दिलेलं आहे. PCMसाठी 180 मिनिट राहतील तुम्हाला आणि PCBसाठी 180 मिनिट राहतील. पहिले 1 ते 90 मिनिटं फिजिक्स आणि केमिस्ट्री राहील, 91 ते 80 म्हणजे 180 तुम्ही एकच पेपर सोडवू शकत नाही. तर पहिल्या 90 मिनिटासाठी तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर होईल. त्यानंतर 91 ते 180 मिनिटापर्यंत मॅथमॅटिक्सचा पेपर होईल. PCBसाठी पण सेम आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री 1 ते 90 मिनिटापर्यंत, नंतर 91 ते 180 मिनिटापर्यंत बायोलॉजी. म्हणजे पहिला 1.5 तास फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि नंतर बायोलॉजी सब्जेक्ट. इथं अपंगाची कॅटेगरी पण दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन पूर्ण वाचा, त्यामध्ये तुम्हाला समजेल पूर्ण. आता हे फॉर्म कसा भरायचा बघू आपण. इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर इथं असं एक टॅब ओपन होईल. हे पूर्ण माहिती वाचा तुम्ही. तुमच्याकडे काय लागणार आहे, तुम्हाला कृपया छायाचित्र स्वाक्षरी ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा. म्हणजे इथं तुम्हाला एक ओळखपत्र पण अपलोड करायचं आहे. ह्या अशा पद्धतीने फॉर्म येतो. हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. हा रजिस्ट्रेशन फॉर्म नीट भरायचा आहे तुम्ही. भरून मग तुम्हाला लॉगिन ID पासवर्ड भेटेल. इथं बघा, तुम्ही पासवर्ड स्वतः क्रिएट करायचा. इथं ते टाकून आपण जे CET ॲप्लिकेशन फॉर्म भरतो का इंजिनिअरिंगचे, त्या पद्धतीनेच हा फॉर्म आहे. म्हणजे कॅपचा जो फॉर्म भरत असतो इंजिनिअरिंगचा B फार्मचा, त्याच्याप्रमाणेच हा फॉर्म आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत, तर तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो, सही या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला स्क्राईबचंही डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे. हा माझ्यासोबत स्क्राईब असणार आहे म्हणून तुम्ही ते स्क्राईब देऊ शकता. त्याची पूर्ण डिटेल ह्या स्क्राईबच्या फॉर्ममध्ये भरून देऊ शकता. आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे. त्यासाठी तुम्हाला एक हॉलमध्ये ज्यावेळेस जाता तुम्ही त्यावेळेस ते तुम्हाला आयडेंटिटी सर्टिफिकेट घेऊन जायचं एक्झामच्या टाईमला. फोटो आयडेंटिटी प्रूफ पाहिजे तुमच्याकडे, ॲडमिट कार्ड, पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुक पण चालेल. आता शक्यतो 12वीचे विद्यार्थी आहेत म्हणल्यावर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड नसणार आहे, तर तुम्ही बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. त्याच्यावरती फोटो लावलेला पाहिजे तुमचा. इथं आपण केल्यानंतर इथं बघू शकता, न्यूला क्लिक केल्यानंतर अर्ज करण्याचा उमेदवाराने MSCET परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 12वी परीक्षा दिलेली असावी. म्हणजे ह्या वर्षी परीक्षा दिलेली असावी. रिझल्ट नाही लागला तर चालतो. आरक्षण जे आहेत त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र पाहिजे, जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. आणि जर OBCमध्ये वगैरे असेल, NTC OBC या कास्टमध्ये असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असलं पाहिजे. ते 31 मार्च 2022 पर्यंत नॉन क्रिमिनल पाहिजे तुमचं. हे अगोदर डॉक्युमेंट तुम्ही सगळे कन्फर्म करून घ्या. उमेदवार हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला यावर्षी अपलोड करायचे. लास्ट इयरला तसा ऑप्शन नव्हता,
कारण फक्त तुम्हाला आहे का नाही म्हणून सांगायचं होतं. पण ह्यावर्षी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. हे कशासाठी केलं आहे, तर हा जो फॉर्म आहे, आपण CET नंतर जो कॅप फॉर्म भरतो, त्या पद्धतीनेच हा फॉर्म आहे. त्यामुळे आता जर तुम्ही जे फिल केलं, तर नंतर असं भविष्यात होईल की कॅपचा जो फॉर्म आहे, तो फॉर्ममध्ये तुम्हाला जास्त माहिती भरावी लागणार नाही. त्यामुळे त्यांनी असा फॉर्म दिलेला आहे. 40% असं प्रमाणपत्र पाहिजे अपंग असाल तर तुमच्याकडे. अपंगाचं सर्टिफिकेट पाहिजे. महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील सर्वोच्च उमेदवारांसाठी 800 फी आहे म्हणून सांगितलेलं आहे इथं. मागासवर्गीयांसाठी 600 फी पाहिजे. तर तुमची मागासवर्गीय SC ST असेल तर फक्त कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. जर SC ST सोडून बाकीच्या कास्ट असतील तर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, जात प्रमाणपत्र पाहिजे आणि OBCचा असं बाकी कास्ट असेल तर नॉन क्रिमिनल पण पाहिजे तुमच्यासोबत. ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक तपासून भरावा. नंतर तुम्ही फी पेड केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काहीही दुरुस्ती होत नाही. तुम्हाला फिरच एकदा नवीन फॉर्म भरावा लागतो. तुमची फी वाया जाणार आहे. आणि डबल फॉर्म भरणं पण चुकीचं आहे, कारण तो फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड जपून ठेवायचा आपल्याला. तुमच्याकडे स्वतःचा एक तुमचा ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर पाहिजे. तर इथं असं केल्यानंतर हा फॉर्म ओपन झालेला आहे. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म सबमिट होईल, अकाउंट क्रिएट होईल. त्यामध्ये नंतर मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पूर्णपणे. तर आजच्या अशाप्रमाणे ही याची CETची माहिती होती. अजून काही नवीन अपडेट आले असेल तर आमच्या YouTube चॅनलवरती भेटेल तुम्हाला. धन्यवाद.